अध्यक्ष पुढे घ्या, अध्यक्ष पुढे घ्या. कोई मारे ना यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है. हॅलो गौरी किंग्स, आपण आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग ओके. गावठण पॅन्थर्स, आपण आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. अरे जो भी है जैसे है खुद पे हमें नाज है. जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आजमाना. यारबाज हम, जानसाज हम, इश्कबाज दिल वाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छूटते दिल के तारे. धन्यवाद विजय. गावठण पॅन्थर्स संघ, आपण थोडी घाई करायची आहे. तुम्हालाच उशीर होईल फलंदाजी करता. अंतिम सामना हा 4 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची की या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांना एक रिव्ह्यू असेल
आणि तर एखादा रिव्ह्यू अनसक्सेस झाला तर त्यांना दुसरा रिव्ह्यू घेता येणार नाही, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे की या फायनलच्या सामन्यासाठी दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू आहे. जर रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला दुसरा रिव्ह्यू घेता येणार नाही. वेलकम बॅक. ग्रँड फिनालेला या ठिकाणी सुरुवात होत असताना आपण पाहू शकताय लालुंडी प्रीमियर लीग चा तिसरा हंगाम आणि तिसऱ्या हंगामामधील शेवटचा आणि अंतिम सामना काउंट डाऊन मध्ये या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे ग्रँड फिनालेच्या सामन्यासाठी. दोन्ही देखील संघांकरिता खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. लालुंडी प्रीमियर लीग एका बाजूने गवळी किंग्स आदरणीय सन्माननीय श्रीयुत रोशन राजू गवळी प्रेझेंट गवळी किंग्स संघ जो फलंदाजी करतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावठण पॅन्थर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय चेतन जनार्दन पडवळे यांच्या माध्यमातून ग्रँड फिनालेला या ठिकाणी सुरुवात होते. दोन्ही देखील पंच मैदानाचा ताबा घेत असताना पाहायला मिळत आहे. दानिश पठाण अँड त्यांच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत कैफ शेख. दोन्ही संघांचा 12th मॅन आपण समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. आदरणीय गोकुळ वेडगा किराट यांच्या माध्यमातून सीमारेषेच्या पलीकडे जर रसिक मैबाप प्रेक्षक वर्ग झेल परिपूर्ण करतायत तर 100 रुपयेचं कॅश प्राइज दिलं जाईल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. LPL सीझन 3 च्या टायटल वर नाव कोरण्याकरिता दोन्ही देखील संघांना अनेक अनेक शुभेच्छा. फलंदाजी मार्कवर या स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक गडी बाद करणारा खेळाडू अर्थातच ऑरेंज कॅप पर्पल कॅप होल्डर स्वप्नील गवळी पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट आहे अनिकेत गवळी. फलंदाजी मार्कवर पहिला चेंडू व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. पहिली धाव प्रोग्रेस कार्डवरती या ठिकाणी सजविली जाते. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनालेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. श्री गणेश होतोय एका धावेसहित. अनिकेत या आधीच्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिकच्या सहाय्याने प्लेअर ऑफ द मॅच चा हकदार म्हणून ज्याची ओळख बघायला मिळाली तोच खेळाडू सद्यस्थितीमध्ये गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये सेमीफायनल मध्ये विकेट हॅट्रिक आपल्या नावे करणारा गोलंदाज. डेलिकेट टच करण्यात आले. नरमादाचा वापर डायरेक्ट हिट होईल का? लाऊड अपील पाहायला मिळतं अनिकेत गवळीच्या माध्यमातून. जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावला गेलाय. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. अंकुश च्या खेळीस पूर्ण विराम. गॉन. धन्यवाद डिस्को चॉकी. चांगली सुरुवात अनिकेत गवळेच्या माध्यमातून आपण पाहू शकलात.
खूप सुंदर स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण त्याने केलं आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर एक विकेट अर्जित करण्यात आलेली आहे. नवीन फलंदाज आता खेळपट्टीवरती दाखल झालेला आहे. गणेश पडवळेला आपण पाहतोय. ग्रँड फिनाले सुरू आहे. चमचमणाऱ्या पहिल्या करंडकावर नक्की कोणता संघ आपलं नाव कोरेल? आज की शाम किसके नाम या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शोधलं जात आहे. बॉलर तयार. आणखीन एक वाईट चेंडू. दानिश पठाण पंचांचा इशारा पोहोचला गेलाय. खराब स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग आणि त्याचा परिपाक एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव फलकामध्ये ऍड केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होत असताना 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये 4 विभिन्न गोलंदाज वापरणे बंधनकारक आणि समवेत केवळ पहिलं षटक जे पॉवर प्ले साठी बंधनकारक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. बॅक ऑफ द हँड स्लोवर वन पंच दर्शवताय. तिथे आणखीन एक वाईड आहे. एकाच षटकामध्ये 3 वाईड चेंडू पिच करण्यात आलेले आहेत. ते अनिकेत गवळे याच्या माध्यमातून ढासळलेलं कंट्रोल यावेळेस आपण पाहतोय. भुवनेश्वर कुमारला आपण पाहिला. ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये कमीत कमी वाईड आणि 9 चेंडू टाकणारा गोलंदाज म्हणून एक शिस्तप्रिय बॉलर म्हणून त्याची ओळख बघायला मिळाली. डिसिप्लिनफुल गोलंदाज. इथे थोडासा अभाव जाणवलाय. 3 वाईट चेंडू अनिकेत गवळीच्या माध्यमातून या षटकामध्ये. पुन्हा एकदा डेलिकेट टच. चेंडूचा टप्पा चांगला आहे. अनिकेत गवळीचा जर आपण विचार केला तर ज्या वेळेस तो परफेक्ट चेंडूची पिचिंग करतोय त्या वेळेस मात्र मोठे फटके खेचून देत नाहीये. आणि यावेळेस देखील हाफ हॉली लेंथवर चेंडूची पिचिंग बघायला मिळाले. केवळ मिळते सिंगल. 4 धावा झालेल्या आहेत. हे पहिले षटक आपल्याला पाहायला मिळते. ग्रँड फिनालेचा सामना इन ऍक्शन. लालोंडे क्रिकेटचा टायगर स्वप्नील गवळी ज्याने आतापर्यंत 2 अर्धशतके ठोठावलेले आहेत LPL च्या 3ऱ्या हंगामामध्ये आणि तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावे केलं. त्या स्पर्धेच्या माध्यमातून ऑरेंज कॅप होल्डर यावेळेस लाफ केलाय. वाडिश लॉंग ऑन कक्षे वरून चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. स्वप्नील गवळी ब्रँडचा ब्रँडेड षटकार. सुंदर षटकार आपण पाहू शकलात. कन्सिस्टंट फलंदाज. आपल्या खेळीमध्ये सातत्य दर्शविणारा खेळाडू. चिकाटी प्लेअर. चिकाटी हा शब्द खूप छोटा आहे परंतु ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याच्या आयुष्याचं सोनं करून टाकतो. आणि यावेळेस स्वप्नील गवळी चिकाटी प्लेअर मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी करत असताना षटकार खेचतोय सुंदर स्वरूपात. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे. इंटू द गॅप मध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिक्षेत्राच्या पलीकडे स्वप्नील गवळीच्या बॅट मधून चौकार. 4. ऑन बोर्ड. 14 धावा झालेल्या आहेत. आदरणीय गोकुळ वेडगा किराट यांच्या माध्यमातून जर सीमारेषेच्या पलीकडे झेल परिपूर्ण करण्यात आला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज प्रेक्षकांकरिता दिलं जाईल. खूप चांगली प्रेक्षकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते या ग्रँड फिनालेच्या सामन्याकरिता. लालोंडे प्रीमियर लीग आदरणीय सचिन दादा कृष्ण अधिकारी एक सुंदर आणि क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व नागझरी यांच्या माध्यमातून जर या अंतिम सामन्यामध्ये स्वप्नील गवळी यांनी अर्धशतकी खेळी साकारली तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. ऑलरेडी या संपूर्ण स्पर्धेअंतर्गत चांगली कामगिरी केल्यामुळे 500 रुपयांचं पारितोषिक सचिन दादा कृष्ण अधिकारी यांच्या माध्यमातून बहाल करण्यात आलंय ते स्वप्नील गवळी यांना. परंतु जर अंतिम सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी साकारली तर 1000 रुपयांचं रोख पारितोषिक सचिन कृष्ण अधिकारी ब्रँड ऑफ नागझरी यांच्या माध्यमातून या खेळीसाठी दिलं जाईल. 14 ऑन बोर्ड. 14 धावा फलकावर. बॉलर तयार. यावेळेस पूर्णपणे निर्जन स्थळी नो मॅन लँड झोन मध्ये चेंडू जाऊन विसावला आणि तत्पूर्वी मिळते सिंगल. ते स्वप्नील गवळी या फलंदाजाला एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 15 धावा ज्या फलकावरती पाहायला मिळतात. ग्रँड फिनाले सुरू आहे.
जेव्हा जेव्हा अंतिम सामना सुरू असतो तेव्हा तेव्हा 25 जून 1983 चा दिवस मात्र स्मरणामध्ये येतो, ज्या दिवशी कुणाच्या ध्यानी मणी स्वप्नी नसताना बलाढ्य मातब्बर दिग्गज महाकाय वेस्ट इंडिज संघाला लॉर्ड्सच्या मैदानामध्ये पराभूत करून दाखवलं. ते कपिल देव रामलाल निखंज अँड कंपनीने पहिल्यांदाच भारत मात्र खऱ्या अर्थाने विश्व विजेता बनला होता. जेव्हा जेव्हा अंतिम सामना खेळला जातो तेव्हा तेव्हा 24 सप्टेंबर 2007 चा दिवस आठवतो. एक लांब सडक केसांचा कर्णधार, कुणाला वाटलं देखील नव्हतं की भारत विश्व विजयी बनेल, परंतु दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन महेंद्रसिंग धोनी याने 20 षटकांचा विश्व करंडक 24 सप्टेंबर 2007 मध्ये भारताला मिळवून दिला. जेव्हा जेव्हा आपण अंतिम सामना पाहत असतो तेव्हा तेव्हा दिवस मात्र आठवतो 2 एप्रिल 2011 ज्या दिवशी नवन कुलसेकराच्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनी याने षटकार खेचला आणि रवी शास्त्री मात्र पुटपुटले. इंडिया लिफ्ट्स द वर्ल्ड कप आफ्टर 28 इयर्स. 28 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारत मात्र विश्व विजेता बनला होता. आणि अगदी तशा रीतीचा अंतिम सामना लालोंडे प्रीमियर लीग च्या माध्यमातून सुरू आहे. LPL सीझन 3 चा ग्रँड फिनाले गवळी किंग्स विपक्ष काउटन पॅन्थर्स. यावेळेस मात्र काऊ कॉर्नर परिक्षेत्राच्या वरून चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. स्वप्नील गवळीच्या बॅट मधून खुंखार षटकार 6. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार स्वप्नील गवळीच्या बॅट मधून वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. अत्यंत विध्वंसक आणि आक्रमक, आपल्या खेळामध्ये खूप चांगलं सातत्य, मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप माझ्या शिरावरती का सजले याचं उत्तर देतोय. यावेळेला ऑफसाइडला सजवलेला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण तपासून पाहिले तर जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर. ती 23 या अंकावर 23 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. षटक क्रमांक जे दुसरं प्रगतीपथावर. दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतं. क्लास बॅटिंग, सुपर बॅटिंग, सेन्सेशनल बॅटिंग या वेळेला आपण पाहू शकतात. गतीमध्ये हलकसं परिवर्तन बघायला मिळालं. दरम्यान स्वप्नीलसाठी पारितोषिक येते. सचिन कृष्णा अधिकारी नागझरी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी स्वप्नीलच्या 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. 23 ऑन बोर्ड 23 धावाच्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. स्वप्नील गवळीचा जलवा सद्यस्थितीमध्ये लालोंडे क्रीडा संकुलामध्ये आपण प्रत्यक्षरित्या अनुभवू शकतायत. आणि या शेवटच्या सामन्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे तो लालोंडे प्रीमियर लीगला. अगदी खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं हे क्रीडा संकुल. क्रिकेटची मोहक मायानगरी, क्रिकेटची जणू काही पंढरी या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. या शेवटच्या सामन्याकरिता सागराला ज्या पद्धतीने उधाण येतं अगदी तशा रीतीने रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांची रेल चेल तुडुंब गर्दी मांदी याळी अगदी चहू बाजूंनी चारही दिशांनी प्रेक्षक महाराज या अंतिम सामन्याचा आनंद लुटत असताना पाहायला मिळत आहेत. सुपर मॅच. यावेळेस वाईट चेंडू आहे. खराब स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग. अतिरिक्त 1 धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाईल आणि एकेरीच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करत असताना गवळी किंग संघ जाऊन पोहोचलाय. तो 25 या अंकावर 25 रन्स या प्रोग्रेस कार्डवरती सजलेले आहेत. थोडंसं प्रेशर घेतोय गोलंदाज, कारण ज्या टच मध्ये आहे का सुप्रीम टच मध्ये, प्राईम टच मध्ये, गोल्डन टच मध्ये स्वप्नील गवळी पाहायला मिळतोय आणि गोलंदाजांमध्ये दरारा दहशत निर्माण केलंय. अधिराज्य गाजवलं गेलंय ते खेळपट्टीवर. एक फलंदाज म्हणून वाखाणण्याजोगी कामगिरी स्वप्नील गवळीच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती आतापर्यंत आपण पाहू शकतायत 26 धावा, 26 ऑन बोर्ड. ऑरेंज कॅपचा विचार जर आपण केला तर इंडियन प्रीमियर लीगच्या 16 हंगामांमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरला तो विराट प्रेम कोहली. 2016च्या एका कॅलेंडर इयर मध्ये एका हंगामामध्ये 973 धावा त्याने इंडियन प्रीमियर लीग मध्ये केल्या होत्या आणि त्याची आठवण करून देतोय स्वप्नील. यावेळेस प्ले अँड मिस निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होत असताना सचिन निकम सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर लालोंडे गावाच्या माध्यमातून. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 5 चेंडूंच्या समाप्तीखेर 26 धावा. आयकॉन खेळाडू सचिन निकम आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन उजव्या हाताने पाहायला मिळतोय. राईट आर्म अराउंड दी विकेट चा हा मारा
खुलवर टप्प्याला प्राधान्य. अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ फिनिश होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 26 धावा फलकावर. या सामन्यामध्ये जिंकावंच लागेल, गत्यंतर नाहीये. जर पहिल्या क्रमांकाचं चमचमणारं करंडक आपल्या नावे करायचं असेल तर या सामन्यामध्ये जिंका. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर आपण पाहिलंय, ऑस्ट्रेलिया संघ सर्वाधिक वेळा विश्व विजेता बनलाय. येथे लालोंडे प्रीमियर लीग चा विजेता बनण्याची नामी संधी तुमच्या समोर चालून आलंय आणि अभी नाही तो कभी नाही. कारण आज जर पराभूत झाला तर संपूर्ण 1 वर्षभर तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. आणि म्हणतात ना की एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, यंदाच्या वर्षामध्ये तर 366 दिवस आहेत. कारण यंदा लीप इयर फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा बघायला मिळतोय आणि म्हणून यंदाच्या वर्षामध्ये 366 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. जर तुम्हाला वेट अँड वॉच करायचा नसेल तर आज जिंका. तुमच्यामध्ये जे काही आहे ते 100% देण्याचा प्रयत्न करा. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल पंच दर्शवित असताना डेड बॉल, मृत चेंडू थेट पोलवरती जाऊन चेंडू आदळला आणि त्या कारणास्तव मात्र येथे डेड बॉल घोषित करण्यात आलेला आहे. ग्रँड फिनालेचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या गळ्यातील ताईत आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून स्वप्नील गवळीकडे पाहिलं जातं. सर्वाधिक धावा त्याने केलेल्या आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये शॉन मार्शने 616 धावा केल्या होत्या. दुसऱ्या हंगामामध्ये मॅथ्यू हेडन याने 572 धावा केल्या होत्या. तिसऱ्या हंगामामध्ये 2010 मध्ये सचिन रमेश तेंडुलकरने 618 धावा केल्या होत्या. अगदी तशा रीतीने आपण पाहू शकाल स्वप्नील गवळी लालोंडे प्रीमियर लीग चा बेताज बादशाह या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण आणि प्रेक्षकांनी जेल परिपूर्ण केलाय. आता गोकुळ वेडगा यांचं पॉकेट रित करण्याची वेळ आलाय. चला या प्रेक्षक महाराजे, आपण यायचं आहे, आपलं नाम उल्लेख इथे केला जाईल या समालोचन कक्षाजवळ आणि गोकुळ वेडगा यांच्या माध्यमातून आपणास 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आपला देखील जो काही खर्च झाला येथे येण्यासाठी तो खर्च आजच्या दिवसामध्ये सुटेल. आपण या प्रेझेंटेशन बॉक्स जवळ गोकुळजी वेडगा यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जर रसिक मायबाप प्रेक्षक महाराजे शेल जतीन पावडे या आपणास 200 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. पुन्हा चेक डाऊन साइडला स्मॅश केलाय, चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार स्वप्नील गवळीच्या बॅट मधून गोलंदाजाची टाय फिश करणारे फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या मात्र या ठिकाणी फारच वेगाने जाऊन पोहोचले. ती 38 या अंकावर 38 ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. शिवम अधिकारी वरती चढवलेला हल्ला, 2 चेंडूंमध्ये 2 षटकार स्वप्नीलच्या बॅट मधून अत्यंत विस्फोटक फलंदाजीचं पृथक्करण. यावेळेस पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये सजवलेला फटका. ओहो हो, क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंतर्भाव झाला. पूर्णपणे जजमेंट चुकलं ते क्षेत्र रक्षकाचं आणि त्याचा इम्पॅक्ट आपण पाहिला आहे. येथे जीवनदान आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. तो फलंदाजाला झेल धरतीला दान देण्यात आलाय आणि तत्पूर्वी धावफलक मात्र वधारलं गेलं ते 4/040 या अंकावर. किस्मत की देवे मेहरबान, सर सलामत तो पगडी 50, देव तारी त्याला कोण मारी असंच म्हणावं लागेल. आणि येथे जीवनदान मिळालंय ते स्वप्नीलला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आहे, भिरकावून दिलाय, लॉंग लेग सीमारेषा पलीकडे स्वप्नीलच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. आदरणीय सन्माननीय सचिन कृष्ण अधिकारी यांच्या माध्यमातून स्वप्नील करिता प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयांचं प्राइज असणार आहे. आणि आदरणीय रुपेश चंद्रकांत गवळी लालोंडे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकता स्वप्नील गवळी करता हे खास प्राइज प्रत्येक षटकारासाठी 500 रुपीज मात्र सौजन्य करण्यात आले आहे. दरम्यान स्वप्नीलसाठी पारितोषिक येते गोकुळ वेडगा यांच्याकडून. प्रत्येक सिक्सर साठी, स्वप्नीलच्या प्रत्येक सिक्स साठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेले. धन्यवाद. 44 ऑन बोर्ड, 44 धावा. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका आहे. पुन्हा एकदा जजमेंट चुकलंय. क्षेत्ररक्षणाचा स्तर पूर्णपणे ढासळलेला पाहायला मिळतोय आणि त्या कारणास्तव येथे मात्र भली मोठी धावांची टोटल उभारली जाते. गवळी किंग संघ जाऊन पोहोचलाय तो फलकावर झपाट्याने, सोसाट्याने, सुसाट वेगाने, अति द्रुत गतीने, शीघ्र गतीने तब्बल 40
47 या अंकावर 17 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 17 चेंडूंमध्ये 47 धावा कुठून काढण्यात आलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज शिवमचा अत्यंत महागडे षटक. जर आपण या षटकाचा विचार केला, येथे मात्र पंच इंटरेस्टेड आहेत का हे बघण्यासारखं आहे. बाईजचा इशारा जो दर्शविण्यात आलेला आहे आणि बाईजच्या स्वरूपात ही धाव फलकामध्ये ऍड केली जाते. 6 चेंडूंमध्ये शिवम या गोलंदाजाने किती धावा खर्च केल्या असतील तर तब्बल कुणाल लेखक मात्र आम्हाला सूचित करतायत 22 धावा. अत्यंत महागड्या स्वरूपाचं हे षटक बघायला मिळालं. धन्यवाद दीपेश. दरम्यान स्वप्नीलसाठी पुन्हा एक पारितोषिक येत आहे. मंगेश गवळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वप्नील गवळी यांच्यासाठी. धावा फलकावर 48. शेवटचं आणि अंतिम षटक उर्वरित स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. जबरदस्त टोटल एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहे 3 षटकांमध्ये. स्वप्नीलच्या बॅट मधून जर आपण विचार केला तर केवळ त्याने 15 चेंडूंचा सामना केलाय आणि 48 पैकी 42 धावा या स्वप्नील गवळीच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. केवळ 15 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4 षटकार 2 चौकार त्याने परिपूर्ण केलेले आहेत. आणि जर अर्धशतकी खेळी परिपूर्ण करतोय तर सचिन कृष्ण अधिकारी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आणि समवेत आदरणीय सन्माननीय संजय मोहनराव अधिकारी स्पर्धेचे दाते यांच्याकडून देखील 1000 रुपीज कॅश प्राइज त्या अर्धशतकासाठी असेल. आणि शेवटच्या षटकातील उर्वरित असे 5 चेंडू पाहायला मिळत आहेत. या आधी देखील 2 अर्धशतके त्याने परिपूर्ण केलेले आहेत. आणि ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये आपल्या अर्धशतकापासून केवळ 8 धावा दूर स्वप्नील गवळी पाहायला मिळतोय. धावांचा अखंड तांडव पाहायला मिळाला आहे स्वप्नीलच्या बॅट मधून. भीम पराक्रम भीम पराक्रम भीम पराक्रम लालोंडे प्रीमियर लीग गाजवून सोडलंय ते स्वप्नील गवळी या फलंदाजाने. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय काऊ कॉर्नरच्या कक्षेवरून गोलंदाजाची टाय टाय फ्रेश करणारा षटकार 6. धन्यवाद डिस्क चौकी. 48 या वैयक्तिक धावसंख्येवर केवळ 16 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने स्वप्नील गवळी हा फलंदाज. आणि यावेळेस मात्र ऑफ साइडला एक्झिक्यूट केला गेलाय. पहिली धाव कंप्लीट होते आणि एकेरीवरतीच सॅटिस्फाईड झालेले आहेत. 49 धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वप्नीलच्या बॅट मधून. सांघिक टोटल झालेले आहे प्रोग्रेस कार्डवर ती 56 धावा आणि 56 पैकी 49 धावा स्वप्नील गवळी अर्थातच लालोंडे क्रिकेटचा टायगरच्या बॅट मधून. इनसाइड आउटचा फटका आहे. वाडिश लॉंग ऑफ परिक्षेत्राच्या अगदीच डीप मध्ये जाऊन हा चेंडू विसावला गेलाय आणि येथे घेतली जाते ती सिंगल. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. अर्धशतकापासून केवळ 1 धाव दूर. 1 नाही 2 नाही तर हे 3रं अर्धशतक परिपूर्ण होईल का? रसिक मायबाप प्रेक्षकांचं लक्ष पूर्णपणे वेधित. यावेळेस जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. लालोंडे प्रीमियर लीगच्या 3ऱ्या हंगामामध्ये तब्बल 1 नाही 2 नाही 3 अर्धशतके बॅट झळकवायचे आहे. कॅमेरा झूम इन होतोय. क्या बात आहे यार. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आई वडिलांचं नाव मोठं व्हावं, लालोंडे गावाचं नाव मोठं व्हावं, कुणबी समाजाचं नाव मोठं व्हावं म्हणून मला क्रिकेट खेळायचंय या भूमिकेने या ईर्षेने तब्बल 3 अर्धशतके स्वप्नील गवळीच्या बॅट मधून बघायला मिळाल्यात. ग्रेट बॅटिंग, फिनॉमिनल बॅटिंग. पंच दर्शवतायत नो बॉल. यस नो हा हा ना ना तू मैं बराच कला घेतुरा त्या ठिकाणी रंगला. नो बॉल. यस विमर 1 कमरेच्या वर चेंडू अडलून आला आणि त्या कारणास्तव खराब चेंडूचे संकेत. काय जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. लालोंडे प्रीमियर लीग या स्पर्धेचे अध्यक्ष महोदय अर्थातच गजानन कृष्णा गवळी यांचे सुपुत्र 3 अर्धशतके स्वप्नील गवळीच्या बॅट मधून आपण पाहिलेत. व्हॉट अ सेन्सेशनल परफॉर्मन्स. ग्रेट बॅटिंग. पुन्हा एकदा शॉर्ट प्लेनचा चेंडू आहे. शॉर्ट पूलचा फटका आणि फ्री हिटच्या चेंडूवर यावेळेस मात्र 2 धावा आराम के साथ पळून काढतायत फलंदाज. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचले या अंतिम सामन्यामध्ये
62 धावा, 4 षटकांचा खेळ परिपूर्ण. कॅमेरा झूम इन करा स्वप्नील गवळीवर. काय जबरदस्त क्रिकेट, ग्रेट. लालोंडे प्रीमियर लीगचा तिसरा हंगाम अविस्मरणीय अजरामर राहील तो स्वप्नील गवळीकरिता. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नव्हे तर कुटुंबाचं नाव मोठं व्हावं, आई वडिलांचं नाव मोठं व्हावं, अर्थातच गजानन कृष्णा गवळी यांचं नाव मोठं व्हावं, लालोंडे गावाचं नाव मोठं व्हावं, कुणबी समाजाचं नाव मोठं व्हावं, पालघर तालुक्याचं नाव मोठं व्हावं. म्हणून मला क्रिकेट खेळायचंय. या भूमिकेतून 1 नाही 2 नाही तर 3 अर्धशतके आपल्या नावावरती करलेले आहेत. मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकताय. स्वप्नील गवळी, ग्रेट ग्रेट बॅटिंग. हाफ मॅच समरी मात्र या ठिकाणी समोर येते. धावांची टोटल आहे 62 धावा. 62 पैकी जवळजवळ 95% धावा स्वप्नीलच्या बॅट मधून. आणि या अर्धशतकासाठी आदरणीय सचिनदादा कृष्णा अधिकारी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज समवेत आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचे प्रमुख दाते आदरणीय सन्माननीय संजय मोहनराव अधिकारी यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं या अर्धशतकासाठी. धावांची टोटल 62, विजयासाठी 63 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. ऐकूयात रसिक मायबाप प्रेक्षकांचं मन. दरम्यान स्वप्नीलच्या अर्धशतक खेळीसाठी पुन्हा एक पारितोषिक आलेलं आहे. आपल्या या स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय सुभाष वामन गवळी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वप्नीलसाठी. धन्यवाद. वेलकम बॅक. 63 धावांचं लक्ष जे समोर सेट करण्यात आलेलं आहे निर्धारित अशा 4 षटकांमध्ये. खचाखच प्रेक्षकांनी बहरलेलं हे लालोंडे क्रीडा संकुल अंतिम सामन्यासाठी उदंड आणि उत्स्फूर्त अशा स्वरूपाचा हा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा हा खेळ जो तुम्हा आम्हा सर्वांच्याच अफाट जिव्हाळ्याचा विषय, परंतु एक चांगला क्रिकेटर बनण्याकरिता फक्त चांगला खेळ नको तर त्या खेळासमवेत चांगला स्वभाव देखील आपल्या समवेत जरूर ठेवायला शिका. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजेच विनोद कांबळे आणि सचिन रमेश तेंडुलकर, जे दोघेही एकाच कौशल्याने शृंगारलेले होते, परंतु चांगल्या स्वभावाचा खेळाडूच पुढे जाऊ शकला. 63 धावांचं टार्गेट जे समोर पाहायला मिळतं. संपूर्ण कारकिर्दीमध्ये चांगल्या स्वभावामुळेच संधी मिळत गेल्या आणि पुढे जाऊन सचिन रमेश तेंडुलकर यांनी 463 एक दिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा परिपूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा परिपूर्ण करून दाखवल्या. वन डे फॉर्मॅटमध्ये 2016 चौकार, कसोटी फॉर्मॅटमध्ये 4,076 चौकार त्याच्या बॅट मधून आले. तब्बल 50,804 चेंडू खेळत असताना 34,357 धावा त्याने परिपूर्ण केल्या. 100 शतके मात्र त्याच्या बॅट मधून आले. 158 अर्धशतके. आणि 2 मार्च 2014 मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभ हस्ते भारत रत्न म्हणून देखील त्याचा शुभ सन्मान झाला. ज्या खेळाचा शोध इंग्लंड मध्ये लागला त्या खेळाचा देव भारतामध्ये जन्माला, द ग्रेट सचिन रमेश तेंडुलकर. कारण त्याच्याकडे खेळा समवेत होता तो त्याचा चांगला स्वभाव हे त्याचं सर्वात मोठं हत्यार ठरलं, सर्वात मोठं ब्रह्मास्त्र ठरलं. आणि म्हणूनच खेळाडूंनो कुठल्याही गोष्टीची नशा करा परंतु गर्वाची नशा कधीच करू नका. आताच्या काळामध्ये काय होतं तर 1 ते 2 प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाल्यानंतर खेळाडूंच्या डोक्यामध्ये हवा जाते, परंतु हवा जी आहे ते आपल्या असीम कौशल्यामध्येच ठेवा, आपल्या डोक्यामध्ये ठेवूच नका. अदरवाईज उदाहरणं बरीचशी आपल्या समोर पडलेली आहेत. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्हाला सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ बनायचं असेल तर
चांगला स्वभाव खूपच आवश्यक आहे. अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्सला आपण पाहिलं, ज्याला दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त भारतामध्ये प्रेम मिळालं कारण त्याच्याकडे होता चांगला स्वभाव. वळत आता आपण सामन्याकडे. 2 धावा झालेल्या आहेत फलकावर. ऑन साइडला सजवलेला फटका, येथे एक धाव इझिली डन केली जाते. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने मिस्टर सचिन निकम आणि त्याच्या साथीने रवींद्र गिराणे असे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन मध्ये. धन्यवाद दीपेश. दरम्यान मैदानामध्ये पारितोषिक आलेले आहे उमेश गवळी यांच्याकरता. प्रत्येक विकेट साठी त्यांचे भाऊ मंगेश गवळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. ऑफसाइडला सजवलेला फटका, यावेळेस धावचीची संधी जरूर आणि पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहू शकाल 40+ मधील वयाची 40ची क्रॉस केलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय उमेश गवळी. कालच्या दिवसामध्ये खूप बहारदार गोलंदाज, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्याची ओळख पाहायला मिळते. फुलटॉस आहे आणि येथे मात्र आपल्या नावे विकेट अर्जित केलेला आहे आणि या विकेट करिता पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण उमेश गवळी. वेल डन फलंदाज बाद. मेरे जीवन की दशा, थोड़ा रास्तों का नशा, थोड़ी मंजिल की प्यास है, बाकी सब फर्स्ट क्लास है, बाकी सब फर्स्ट क्लास है, बाकी सब फर्स्ट क्लास है, कसम से बाकी सब फर्स्ट क्लास है. 4 अंकावरती पहिला हादरा. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण उमेश गवळी यांच्या माध्यमातून. 4 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च आणि 1 विकेट. भलं मोठं टार्गेट चेस करायचं आहे. तब्बल आपण पाहू शकतो 63, 4 षटकांमध्ये 63 धावांचं भलं मोठं आव्हान जे समोर ठेवण्यात आलेलं आहे. येथे ऑफ साइडला फटका सजवला गेला आहे. स्वप्नील गवळी त्या ठिकाणी तैनात आहेत. जबरदस्त पद्धतीने चेंडूला स्टॉप करतायत आणि तत्पूर्वी धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर केवळ आणि केवळ जाऊन पोहोचले ती 5 या अंकावर. बहारदार स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण. टायगर अभी जिंदा आहे, एज इज ओनली नंबर हे दर्शवणारा खेळाडू उमेश गवळी आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन. शॉर्टपुलचा फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. 9 धावा फलकावर. गीत का बोल बा. अठरा चेंडूंमध्ये 54 धावांचं टार्गेट जे समोर पाहायला मिळतं. जबरदस्त स्वरूपामध्ये पहिलं षटक उमेश गवळी यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. येथून जिंकायचं असेल तर जबरदस्त इच्छाशक्ती, चांगलं कसबकला कौशल्य, चांगलं टॅलेंट आणि स्वतःच्या संघासाठी लढण्याची प्रचंड ईर्ष्या दर्शवावी लागेल खेळाडूंना. 18 चेंडू आणि 54 धावांचं टार्गेट समोर आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला स्मॅश करण्यात आलाय. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे चेंडू निघून जातोय. पंचांच्या संख्येत चौकार. शिवम अधिकारी ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. येथून जर प्रतिषटक 18 धावा येत आहेत तर गावठण पॅन्थर्स हा संघ विजयावर शिक्कामोर्तब करू शकतोय आणि होऊ शकतात. न खचता न डगमगता खेळावं लागेल ते या अंतिम सामन्यामध्ये. 17 चेंडूंचा खेळ. उर्वरित 50 धावांचं लक्ष जे समोर पाहायला मिळतं. शिवम अधिकारी जबरदस्त टच मध्ये. एक चौकार आधीच्या चेंडूवर त्याच्या बॅट मधून. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. व्यवस्थित कनेक्शन मात्र जुळून आलेलं नाहीये. एक धाव इझिली डन होते आणि यावेळेस हाना हाना करता करता गचाळ क्षेत्ररक्षणाच्या प्रयोजनास्तव मात्र येथे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. प्रतिषटक 18ची सरासरी. शिवम अधिकारी त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये सचिन निकम पूर्ण करतील का जे स्वप्न उराशी कवटाळलंय पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवण्याचं, ते पूर्ण करतील का हा एकच प्रश्न चिन्ह मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सद्यस्थितीला. लालोंडे प्रीमियर लीग सीझन 3 ग्रँड फिनाले इन ऍक्शन आहे. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर कल्पेश. षटक क्रमांक 2 मधील 3रा चेंडू घेऊन. यावेळेस वेट अँड वॉच करून सजवलेला फटका. एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषा पलीकडे निघून जातोय चेंडू. चौकारासाठी शिवम अधिकारीच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. ह्याच फलंदाजीची आवश्यकता आहे. येस आय कॅन डू इट. मी करू शकतोय, माझ्या संघाला जिंकवू शकतोय.
ही भूमिका या ठिकाणी अदा करत असताना शिवम यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्मॅश करण्यात आलाय काहू कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय शिवम अधिकारीच्या खेळीस पूर्ण विराम कोण अजय पाटील आपण कुठे असाल तर कृपया आपण समालोचन कक्षावरती यायचे. अजय पाटील कृपया आपण मंचावरती यायचे. 20 ऑन बोर्ड 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवमच्या खेळीस पूर्ण विराम. न्यू बॅटर इन होतोय चेतन जनार्दन पडवळे स्वतः संघ मालक गावठण पॅन्थर्स या संघाच्या माध्यमातून मुख्य खेळपट्टीवरती दाखल होत आहेत. 20 धावा फलकावर 43 धावा दूर आहेत पहिल्या क्रमांकाच्या करंडकावर नाव कोरण्याकरिता. शॉट पुलचा फटका जबरदस्त पद्धतीने डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे पंचांचे संकेत. चेतन जनार्दन पडवले ब्रँडेड चौकार आणि चौकारासहित 24 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. या सामन्यामध्ये रंगत निर्माण करणारे हे फटके आहेत कारण 63 धावांच्या प्रत्युत्तरादाखल पहिल्या 11 चेंडूंमध्ये 24 धावा ओव्हर 200 चा स्ट्राइक रेट जो मेंटेन करण्यात आलेला आहे. या चेंडूवरती देखील एक मोठा चौकार किंवा षटकार खेचला गेला पाहिजे तरच आणखीन रंगरूप या सामन्याला प्रदान होऊ शकते. पहिल्या 12 चेंडूंमध्ये चेतन जनार्दन पडवळे संघ मालक वन्स अगेन ऑन स्ट्राइक. व्हाईट बॉल पंचांचे संकेत पोहोचले गेलेत. एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव जी समाविष्ट केली जाते स्कोर फलकामध्ये. 25 धावा झालेल्या आहेत. 25 ऑन बोर्ड. या चेंडूवरती कटाक्ष केंद्रित करावा लागेल चेतन जनार्दन पडवळे या खेळाडूला जर या सामन्यामध्ये विजय केंद्रित करायचा आहे. चांगला फटका आहे इनसाइड आउट पद्धतीने रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलने डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चेतन जनार्दन पडवलेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 29 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 चेंडूंमध्ये 34 धावांचं लक्ष गावठण पॅन्थर्स या संघासमोर. कोण ठरेल लालोंडे प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये पहिल्या क्रमांकाचा हकदार? एकच क्वेश्चन मार्क. चेतन जनार्दन पडवळे प्रेझेंट गावठण पॅन्थर्स की मग रोशन राजू गवळी प्रेझेंट गवळी किंग्स? येणारे 12 चेंडू सर्व काही ठरवणार आहेत. काळाच्या पडद्या आड नक्की कोणतं सोनेरी सत्य दडलंय वक्त दिखता नाही लेकिन बहुत कुछ दिखा देता है. चेंडू शिल्लक आहेत 12 धावा हव्या आहेत 34. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 मध्ये मिस्टर गणेश पडवळे. शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा फटका सजवला गेला. ओहो इथे काय घडलं? नॉन स्ट्राइक एंड वरती परिपूर्ण लक्ष नव्हतं फलंदाजाचं. तत्पूर्वी एकच धाव मिळते या चेंडूवर आणि एकेरीच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचलंय. ते 3 0 30 धावा झालेल्या आहेत. येथून 33 धावा अचीव करायच्या आहेत उर्वरित 11 चेंडूंमध्ये. प्रति चेंडू गणित 3 ची सरासरी ही मात्र कायम राखावी लागेल. सुपर क्रिकेट, सेन्सेशनल क्रिकेट, आउटस्टँडिंग क्रिकेट LPL सीझन 3 नेत्रलोचक, नेत्रदीपक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम ऑल इज वेल. खेळीमेळीच्या मैत्रीपूर्ण वातावरणामधील स्पर्धा अगदीच अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. सीझन 3 चा प्रबळ दावेदार कोण ठरेल? कोण करेल वार? कोण करेल पलटवार? एक क्वेश्चन मार्क आहे सध्याच्या घडीला. चेतन जनार्दन पडवळेच्या बॅट मधून यावेळेस मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केला गेलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एकेरीच्या सहाय्याने आता झालेल्या आहेत फलकावर 31 धावा. गणेश पडवळे पुढील चेंडू घेऊन यावेळेस लॉफ्ट जरूर केलाय आणि वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्राच्या पलीकडे जाऊन चेंडू विसावला गेलाय. तो चौकारासाठी आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपातील या 4 धावा. सुंदर फलंदाजी, फायटिंग स्पिरिट दर्शवलं गेलंय ते गावठण पॅन्थर्सच्या संघाकडून. सुरेख सामना ग्रँड फिनाले मध्ये तोडीस तोड देश तसा वेश चोख प्रत्युत्तर टीट फॉर टॅट ठोसा देत असताना सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत
सचिन निकम इन ऍक्शन, सुपर बॅटिंग. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे. क्रिकेटचं मादक अनुवादक सौंदर्य दर्शवणारा सौंदर्यवर्धक फटका आलाय तो सचिन निकमच्या बॅट मधून. सुपर बॅटिंग, क्लिनिकल बॅटिंग, तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा सचिन निकम याच्या बॅट मधून चेंडूला स्लॅश करण्यात आला आणि त्यानंतर डिप स्वीपर कव्हर आणि डिप पॉइंट च्या अगदी सेंटर वरून हा चौकार येतोय. धावसंख्या झालेली आहे 39. 39 धावा. विजयासाठी 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 7 बॉल रिमेनिंग अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन अशा स्वरूपाची स्थिती निर्माण झाली. व्हॉट अ सुपर बॅटिंग. गणेश पडवळे आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन यावेळेस मॅच केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. खराब क्षेत्ररक्षण आणि यावेळेस मात्र सीमारेषा पलीकडे 4 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हव्या आहेत 20. अंतिम सामन्यामध्ये रंगत निर्माण करणारी ही फलंदाजी सचिन निकम ब्रँड ऑफ लालुंडेच्या माध्यमातून. 6 बॉल रिमेनिंग अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. सुपर मॅच, दर्जेदार सामना. आदरणीय संदीप दादा जाधव पत्रकार बंधू यांच्या माध्यमातून सचिन निकम यांच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 20 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. न खस्ता न डगमगता या ठिकाणी मात्र खेळावं लागेल आपल्या संघाला विजयश्री खेचून आणण्यासाठी. मात्र 100% कमिटमेंट ही दर्शवावीच लागेल. ती फलंदाजांना म्हणतात ना की आयुष्यात एकदा निर्णय घेतला तर कधीच पावले मागे खेचूच नका, कारण पावले मागे घेणारे कधीच इतिहास रचूच शकत नाही. म्हणून आयुष्यात लढताना असे लढा की जिंकलो तरी इतिहास आणि पराभूत झालो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि नक्की कोणता संघ इतिहास कोरेल या शेवटच्या सामन्यामध्ये हे आपण पाहणार आहोत येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू लेग ब्रेकच्या स्वरूपामध्ये स्वप्नील गवळीच्या माध्यमातून. गेम प्लॅन खूप सुंदर आखला गेला. शेवटचं षटक हे सुपरस्टार आयकॉन खेळाडू स्वप्नील गवळी यांनी राखून ठेवलंय. या फायनलच्या मॅच दरम्यान लालोंडे प्रीमियर लीगच्या मंचावरती आपल्या लालोंडे गावचे सुपुत्र सन्माननीय रोशन मधुकर पाटील येथे उपस्थित झालेले आहेत. मी लीगचे खजिनदार प्रीतम अधिकारी यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. वेलकम बॅक. गोलंदाज वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस स्मॅश केलाय समोरच्या दिशेने. 1 बाउन्स चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये. काय गोलंदाजी. स्टार ऑलराऊंडर, टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील एक कार्यसम्राट, महानायक, दिग्गज कलाकार स्वप्नील गवळी सामन्याला यू टर्न मिळवून देण्याचं कार्य केलंय. चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी 17 धावांचं टार्गेट गावठण पॅन्थर्स या संघाच्या समोर. पुन्हा एकदा लेग ब्रेक आणि फॉलो थ्रू मध्ये बहारदार स्वरूपामध्ये चेंडूला स्टॉप करण्यात आलाय. सुपर आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग. आता 3 चेंडू आणि 17 धावा. लालुंडे प्रीमियर लीग 3रा हंगाम अजूनही सामना जीवित आहे. या चेंडूवर षटकार खेचावाच लागेल जर या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल गावठण पॅन्थर्सच्या संघाला. 3 चेंडू आणि 17ची गरज. फुटर चेंडू होता परंतु व्यवस्थित कन्वर्ट करू शकला नाही तो फलंदाज. ऑनली सिंगल मिळते. येथून मात्र बघू शकतायत आपण गवळी किंगच्या डगआउट मध्ये जोश जल्लोष ओसंडून वाहणारा आनंद आपल्याला अनुभवायला मिळतोय. केवळ 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. स्वप्नील वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना आपण पाहू शकतायत. चांगला फटका जरूर आहे परंतु म्हणतात ना की अब पछताए क्या फायदा जब चिडिया चुप गई खेत. दूध गेल्यावर. लालोंडे प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय गजानन कृष्णा गवळी साहेब, आपण कुठे असाल तर कृपया मंचावरती यायचे. धन्यवाद. लास्ट एवर 1 डिलिव्हरीज रिमेनिंग. स्वप्नील ऑन टू द बॉलिंग मार्क. 12 धावांचं टार्गेट समोर. चेतन जनार्दन पडवळे स्ट्राइक वरती आहेत आणि यावेळेस खेळ खल्लास. लालोंडे प्रीमियर लीग सीझन 3 चा विजेता गवळी किंग्स. कॉंग्रॅच्युलेशन्स.
DJ Bravo, champion, champion. सर्व खेळाडूंना विनंती आहे की कृपया त्यांनी समोरच्या पक्षासमोर यायचे. सर्व खेळाडूंना तसेच पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया समालोचन पक्षासमोर यायचे. धन्यवाद डीजे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपल्या पवेलियन मध्ये जे पाण्याचे बाटले आहेत तसेच खुर्च्या आहेत त्या कृपया आपण समालोचन कक्षामध्ये आणून ठेवायचे. सर्व खेळाडूंना सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपापल्या ज्या पवेलियन मध्ये खुर्च्या आहेत तसेच पाण्याचे बाटले आहेत ते आपण समालोचन कक्षामध्ये आणून ठेवायचे. तसेच सर्व खेळाडूंना विनंती आहे की कृपया आपण मंचासमोर येऊन राहायचे. धन्यवाद. डीजे सर्व संघ मालकांना विनंती आहे की कृपया आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचे. तुमचं स्वागत करायचे. एक दम करण्याचे मुलं पुढे चालले दम आणून ठेवायचे.